मित्रांनो, मोठाभाई तर्फे म्हणजे रिलायन्स कंपनी तर्फे समर इंटर्नशिप 2025 साठी अप्लाय करणं सुरू झालंय। जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे। खासियत याची अशी आहे की मोफत तुम्हाला इथे ट्रेनिंग मिळते, रिलायन्सचे जे दिग्गज आहेत त्यांच्याकडून मेंटरशिप मिळते, कामाचा अनुभव मिळतो, सर्टिफिकेट मिळतं आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये आणि महिन्याला 40,000 रुपये स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे। म्हणजे विचार करा, रिलायन्स कंपनीमध्ये इंटर्नशिप मिळते प्लस 40,000 रुपये प्रति महिना मिळतोय, जे की जॉब करून सुद्धा मिळत नाही, त्यातलं त्यात ट्रेनिंग मिळणार आहे। त्यामुळे संधीचं सोनं करा। डिटेलमध्ये समजून सांगतो की कशा प्रकारे अप्लाय करायचं, कारण की 5 ते 6 दिवस बाकी आहे। लवकरात लवकर अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकता, शेप द फ्युचर ऑफ इनोव्हेशन। तुम्हाला माहिती आहे रिलायन्स कंपनी प्रत्येक फील्डमध्ये आणि या फील्डमध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळते, जिथे तुम्हाला 30 ते 40,000 रुपये पेमेंट सुद्धा मिळणार आहे। इथे बघू शकता 30,000 फॉर नॉन आयटीज आणि 40,000 फॉर आयआयटी, म्हणजे ज्यांचं आयआयटी झाले त्यांच्यासाठी। ओके, आता नेमका आहे काय प्रोग्राम, तर रिलायन्स तर्फे ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी जी टीम समर इंटर्नशिप प्रोग्राम 2025 सुरू झालाय। अप्लाय करणं पण सुरू झालेलं आहे। तुम्ही ते बघू शकणार आहात कधीपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय, तर इथे बघा लाईव्ह आहे अप्लाय करणं। तर 26 डिसेंबर पासून 10 जानेवारी पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। त्यानंतर ज्यांनी अप्लाय केलंय त्यांचे फॉर्म स्क्रीनिंग होतील, कारण की जर समजा 1 लाख लोकांनी अप्लाय केलं तर लाखच्या लाख लोकांना देणार आहे का? हे नाही। मग त्यातले काही शॉर्ट लिस्टेड केले जातील। कुठलीही एक्झाम नाही आहे, कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे। ज्यांनी फॉर्म भरले आहे, मग मेरिट असू शकतंय किंवा मग त्यांचे कुठले स्किल्स आहे त्या बेसिसवर इथे शॉर्ट लिस्टिंग म्हणजे स्क्रीनिंग केली जाईल। स्क्रीनिंग कधी होणार आहे? 13 ते 17 जानेवारी दरम्यान होणार आहे। ओके, म्हणजे याच महिन्यात होणार आहे। त्यानंतर तुमची एक असाइनमेंट होणार आहे स्क्रीनिंग झाल्यानंतर। ओके, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनल सिलेक्शन होणार आहे। आता 40,000 पेमेंट घेणार आहे म्हटल्यावर एवढे तर नकळत यांचे असतीलच, त्यामुळे तुम्हाला याच्यासाठी प्रिपेअर राहावं लागेल। कोण कोण अप्लाय करू शकताय तर तुम्ही खाली बघू शकताय। फुल टाइम इंजिनिअरिंग केलेलं आहे तुम्ही AICTE अप्रूव्ह कॉलेजमधून तुम्ही अप्लाय करू शकताय। 3rd इयरला तुम्ही आहात, 2026 बॅचला पासआउट तुम्ही होणार आहात, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मी ते बघा दिले केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन हे तुमचं झालेलं आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय। तुम्ही कॉलेजमध्ये आहात, अप्लाय करू शकताय। कुठलाही ऍक्टिव्ह बॅकलॉग नको। आता ज्यांचं या व्यतिरिक्त शिक्षण आहे त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी पण तुम्ही ते बघू शकताय भरपूर साऱ्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे। मग फुल स्टॅक झालं, ग्राफिक डिझाईन झालं, डिजिटल मार्केटिंग झालं, प्लस तुम्ही ते अजून स्क्रोल करताय तर इथे बघा वेब डेव्हलपमेंट, पायथॉन असे भरपूर साऱ्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज आहे। तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल टॉप कंपन्यांमध्ये तर त्या सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे। मग रिलेशनशिप मॅनेजर आहे HDFC बँकेमध्ये, त्यानंतर लॉजिस्टिक एक्झिक्युटिव्ह आहे, भरपूर साऱ्या कंपन्या आहे त्यामध्ये पण आहे। यावर पण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा। तुमचं करिअर ग्रो होण्यासाठी, चांगला जॉब मिळवण्यासाठी जे पण तुम्हाला स्किल गरजेचे आहे, ज्या पण गरजेच्या गोष्टी आहे त्या नक्कीच मी व्हिडिओ बनवून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे नक्की कमेंट करत चला, तरच मला समजेल आणि तरच मी व्हिडिओ बनवेल। आणि लाईक केलं नसेल तर करून टाका। आता अप्लाय कसं करायचं? रिलायन्सची तुम्हाला इंटर्नशिप पाहिजे असेल, म्हणजे ज्यांचं इंजिनिअरिंग नाही झालंय त्यांनी पण कमेंट करा, त्यांना डायरेक्ट इंटर्नशिप आहे, 20च जागा आहे, त्याची लिंक मी डायरेक्ट शेअर करून देईल। ओके, जसं की तुम्ही ते बघू शकताय। अप्लाय कसं करायचं त्याआधी समजून घ्या काय काय शिकायला मिळणार आहे। इथे बघा एवढे सगळे लोकेशन आहे, तिथे तुम्ही हे अटेंड करू शकताय। आता 40,000 सॅलरी मिळते, त्यामुळे जर दुसऱ्या ठिकाणी जरी असेल 10,000 रुपये तुमचा मंथली खर्च जरी होत असेल तर 30,000 रुपये तुम्ही वाचू शकणार आहात। ओके, अप्लाय करणं अगदी सोपं आहे। इथे बघा यांचा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। जर का काही अडलं, तुम्हाला यांची सर्क्युलर पाहिजे असेल तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि काही प्रश्न असेल तर त्याचे यांचे आन्सर पण दिले आहे। तर डेडलाईन काय आहे, त्याच्यानंतर मास्टर डिग्री आहे, मी एलिजिबल आहे का, तर नाही, मास्टर डिग्रीवाले नाही आहे, जे ग्रॅज्युएशन करतायत तेच। त्याच्यानंतर मिनिमम किती टक्के पाहिजे ते दिलेलं आहे। त्यानंतर सगळी प्रोसेस दिली आहे। अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, सगळं तुम्हाला सांगितलंय। कशा प्रकारे शिकवणार आहे, मेंटरशिप मिळणार आहे त्याची पण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। आता अप्लाय करण्यासाठी इथे बघा आता 9,000 लोकांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे। मग क्विक टू अप्लाय यावर क्लिक करायचं आणि मी सांगेल संधीचं सोनं करा जर का तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल। ओके,
तर इथे बघा तुम्ही ईमेल सोबत लॉग इन करू शकताय किंवा ईमेल ॲड्रेस OTP टाकून लॉग इन करू शकताय. नवीन असाल तर इथे साइन अप करून पण तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकताय. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता मी गुगल सोबत लॉग इन करतो. आता इथं मी लॉग इन केलेलं आहे. पुन्हा इथे अप्लाय आलेलं आहे. त्यानंतर मला माझे डिटेल्स टाकून घ्यायचे, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्यानंतर आधार कार्ड, फुल नेम, लास्ट नेम, जेंडर कोणतं आहे, ऑर्गनायझेशन कोणतं आहे, सगळं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं, नेक्स्ट म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक टाकली आहे आणि अशाच करिअर अपॉर्च्युनिटी, करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.